नमस्कार मित्रांनो, अमावस्या तिथी शुभ मानावी की अशुभ जाणून घ्या संदर्भ। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। 25 जून रोजी ज्येष्ठ अमावस्या आहे, मात्र 24 जून रोजी अमावस्या तिथी सुरू होत असल्याने या विषयाशी निगडीत माहिती जाणून घ्या। एक भयान रात्र होती अमावस्येची। सर्वत्र अंधार, सगळ्या काळ्या जादुई शक्ती सज्ज झाल्या होत्या आणि मग या अशा भयकथांची अशी सुरुवात उत्कंठावर्धक असली तरी ती कुठेतरी मनावर नकारात्मक परिणाम करणारी ठरते। अमावस्येची रात्र अशुभ असते, नकारात्मक शक्तींनी व्यापलेली असते, वगैरे विचार आपल्या मनात थैमान घालू लागतात आणि आपण घाबरून अमावस्येच्या तिथीला अशुभ असे लेबल लावून मोकळे होतो। पण ती खरंच अशुभ असते का? तर याविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। अमावस्या या तिथीला अनेक जण अशुभ मानतात, उलट तसे मानण्याचे काहीच कारण नाही। निसर्ग हा आपल्या आयुष्याचे प्रतिबिंब दर्शवतो, जगण्याला उमेद देतो। ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र आल्हाददायक वाटतो, तसा बिजेचा चंद्र शीतल वाटतो। अमावस्येला तो नाहीसा होतो। कलेकलेने वाढत जाणे आणि कलेकलेने कमी होत जाणे हा नियम जसा निसर्गाला आहे तसा मानवाला सुद्धा आहे, हे आपल्याला अमावस्येची रात्र शिकवते। ज्याप्रमाणे कोणीही मनुष्य एका रात्रीत प्रसिद्ध होत नाही आणि झालाच तर ती प्रसिद्धी फार काळ टिकत नाही, मात्र कलेकलेने ज्यांची प्रगती होते ते एक ना एक दिवस पौर्णिमेच्या चंद्रासारखे आकाश व्यापून टाकतात, सर्वांचे लक्ष वेधून घेतात। मात्र ही स्थिती देखील फार काळ राहत नाही। कलेकलेने चंद्र अस्त पावतो आणि अमावस्येला नाहीसा होतो, तसेच मनुष्याचेही होते। प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचून आल्यानंतरही ही निवृत्तीची अवस्था माणसानेही मोठ्या मनाने स्वीकारली पाहिजे। सूर्याच्या अनुपस्थितीत चंद्र पृथ्वीला प्रकाश देण्याचे काम करतो। सूर्य दिवस रात्र तळपत राहिला असता तर आपल्याला जगणे असह्य झाले असते। सूर्यचंद्र दोघेही महत्त्वाचे। सुदैवाने आपल्या देशातून दोहोंचे नियोजित वेळी दर्शन होते। ज्या देशांमध्ये 6-6 महिने सूर्यदर्शनच होत नाही त्यांची स्थिती विचारा। त्यामुळे सूर्याची प्रखरता जेवढी महत्त्वाची तेवढीच चंद्राची शीतलताही महत्त्वाचीच। सूर्या इतके तेज नसले तरी चंद्राचे येणे हवेसे वाटते। त्याच्या उगवण्याने सकल जीवांना काही काळ शांतता लाभते। रात्रीच्या अंधारात चंद्राचे शीतल चांदणे पथदर्शक ठरते, मात्र अमावस्येच्या रात्री मिट्ट अंधारात पाऊल टाकणे भयावह वाटते। ती भयान रात्र कोणत्याही विपरीत घटनांशिवाय पार पाडावी यासाठी आपल्या पूर्वजांनी अमावस्येच्या रात्री धार्मिक कृत्यांचा आग्रह धरला आहे। त्यानिमित्ताने जागृत राहणे हे अपेक्षित असते। आता सर्वत्र वीज आल्याने पौर्णिमा अमावस्या आपल्याला सारख्या वाटतात, मात्र ग्रामीण भागात आजही लोक निसर्ग चक्रावर विसंबून आहेत। एवढेच काय तर शहरी माणसाचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निसर्गाशी संबंध येतच असतो। चंद्राच्या तिथीवर समुद्राची भरती ओहोटी अवलंबून असते आणि एवढेच काय तर महिलांचे निसर्ग चक्र, मानसिक स्थिती यांचाही चंद्रस्थितीशी घनिष्ठ संबंध असतो। हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे। पौर्णिमेच्या दिवशी प्रसन्न वदनी असणारी गृहिणी अमावस्येला चिडचिडी, रागीट, भांडखोर असल्यासारखी जाणवते। ते निसर्ग चक्रामुळेच। प्रकृती आणि स्त्री यांचा जवळचा संबंध असल्याने निसर्गाचे पडसाद स्त्री मनावर चटकन उमटतात। या सर्व गोष्टी भौगोलिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या आहेत, म्हणून धर्मानेही त्यांना अनुष्ठान दिले आहे। म्हणून अमावस्येला अशुभ न मानता त्या रात्री सूर्य आणि चंद्राच्या अनुपस्थितीत आपले मन चांगल्या विचारांनी कसे प्रकाशित होईल या दृष्टीने आपण विचार आणि कृती केली पाहिजे। तसेच अमावस्येच्या तिथीला अशुभ न मानता आपल्या मनातल्या अंधकारावर प्रकाश टाकला पाहिजे। आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।